संजना म्हणाली, तुमचे मित्र कुठे आहेत? आता तर इथेच होते. कदाचित इकडे तिकडे गेले असतील. ठीक आहे, पण मला माहमकडे जायचं होतं. ती म्हणाली होती की तिचा ड्रेस मध्ये मध्ये नीट करत राहा. काही हरकत नाही, तिच्या मदतीसाठी रेहमान आहेच, विहानने हलकंसं हसत उत्तर दिलं. पण असं कसं? मला तिच्याकडे जायचं आहे. बिलकुल नाही, आपण दोघंही इथेच बसणार आहोत. ते दोघंही तिथेच बसले. मॉम कशा आहेत? तुम्ही अनुला भेटला असालच. मी घरी गेलो नाही, त्यामुळे अनुशी भेट झाली नाही. मॉम ठीक आहेत. काही दिवस त्या तिथेच राहतील. बरं, तू मला मिस केलं का? आठवण आलीच असेल ना माझी? संजनाला विहानकडून अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. काय? संजनाने उत्तर दिलं. हो, मी विचारलं ना, तू मला आठवण केली का नाही? आपण काही दिवस एकत्र होतो. पण ऐक, मला तुझी खूप आठवण आली. माहीत नाही तुला माझी आठवण का आली नाही. नाही, मीही तुम्हाला आठवत होते. संजनाने इकडे तिकडे पाहत उत्तर दिलं. कारण या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे तिलाही माहीत नव्हतं. तसं आजोबा आणि आजी आले नाहीत का? नाही, ते लवकरच येतील. मी तर सकाळपासूनच माहमकडे आहे. शक्यतो येत असतील. तुझं सामान माहमच्या घरीच असेल ना? कुणाला पाठवून तुझी बॅग मागवून घे. आपण इथूनच निघू. आपण इथूनच दिल्लीला जाणार का? माझं सामान फक्त माहमच्या घरीच नाही, मोहालीलाही आहे. काही हरकत नाही, तुला जे सामान लागेल ते आपण नवीन घेऊ. पण आपण आजच निघू. पण रेहमान भाऊंचं कुटुंब तर इथेच राहणार आहे. आपण उद्या दुपारनंतर निघू. हरकत नाही, त्यांना निवांत येऊ दे. आपण आता इथे राहून काय करणार? ठीक आहे, संजनाने नाराज होत उत्तर दिलं. पण तू इतकी उदास का झालीस? नाही नाही, तसं काही नाही. पहा, मी दिल्लीमध्ये काही घरे पाहिली आहेत. उद्या आपल्याला ती पाहायला जाणार आहोत. तुला जे आवडेल आपण तिथे राहू. म्हणजे आपण संपूर्ण कुटुंबासोबत राहणार नाही का? संजनाने विचारलं. मला त्या वातावरणात राहायचं नाही, म्हणून आपण वेगळं राहू. मी शांत आयुष्य जगायचं ठरवलं आहे. आजोबांना याबाबत काही अडचण नाही. आपण कायमचे निघून जात नाही आहोत. जेव्हा त्यांना आपली गरज भासेल आपण त्यांच्याकडे येऊ किंवा त्यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ. पण मॉम आपल्यासोबत राहतील ना? नाही, मॉमशीही बोलणं झालंय. त्यांनी ठरवलंय की त्या तिथेच राहतील. संजना, प्रत्येकाचे स्वतःचे आयुष्य असते. मी माझ्या आयुष्यात खूप संकटं पाहिली आहेत. आता मला शांतता हवी आहे, म्हणून मी आणि तू वेगळं राहू. ठीक आहे. इतक्यात एक वेटर त्यांच्याजवळ आला. तुम्हाला स्टेजवर बोलावलं जात आहे. विहान आणि संजनाने स्टेजकडे पाहिलं. माहमने हात हलवला. चल जाऊया त्यांच्याजवळ. ते आपल्याला एकटं बसू देणार नाहीत. ते दोघंही तिथे पोहोचले. बायको काय मिळाली, तू तर मित्रालाच विसरलास. आणि वहिनी, हे फार चुकीचं आहे. मान्य आहे की तो तुमचा नवरा आहे, पण तो माझाही मित्र आहे. तुम्ही एकट्यानेच कब्जा केला. रेहमानने तक्रार केली. कब्जा तुमच्या मित्राने केला आहे. ती माझीही मैत्रीण आहे, माहमने उत्तर दिलं. पहा, मान्य आहे की ती तुझी मैत्रीण आहे, पण खूप हक्क घेतलेस तू तिच्यावर. आता फक्त माझा हक्क आहे, विहान म्हणाला. ते चौघं हळू आवाजात बोलत होते, त्यामुळे इतर कुणालाही काही ऐकू येत नव्हतं. मला वाटतं वहिनीला विचारलं पाहिजे की कोणाला किती हक्क आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये संजनाला समजत नव्हतं की कोणाला काय उत्तर द्यावं. आणि हो वहिनी, मला तुमच्याबद्दल खूप तक्रारी करायच्या आहेत. याला विचारा. माझ्या लग्नाला असा आला होता जसा कोणी पाहुणा असावा. मी याच्या लग्नात किती काम केलं होतं आणि याने असं का केलं? संजनाने विहानकडे पाहिलं. आता तुम्ही दोघं आमच्यासोबत राहात. तुम्ही आता परत जाऊ शकत नाहीत. पण आम्ही आज संध्याकाळी दिल्लीला निघत आहोत, संजनाने सांगितलं. रेहमानने विहानकडे पाहिलं. लक्षात ठेव विहान, असं झालं तर लक्षात ठेव. आता रात्री माझं काय काम? तुझं लग्न झालं, तुला तुझी बायको मिळाली. मला नाही वाटत की रात्री तुला माझी आठवणही येईल, विहानने रेहमानच्या कानात हळू आवाजात म्हटलं. सगळं कळतं मला, तुझा प्लॅन काय आहे. पण तू जात नाही आहेस. हवं तर तुझ्यासाठी आणि वहिनीसाठी कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बुक करू शकतोस. काही हरकत नाही, आम्ही बघू काय करायचं, विहान म्हणाला. ते दोघं पुन्हा खाली आले. हा रेहमान मला जाऊ देणार नाही आणि माहम तुला जाऊ देणार नाही, संजनाने म्हटलं. मग आपण थांबू, तेच योग्य राहील. इतक्यात संजनाच्या नजरा हॉलमध्ये प्रवेश करणाऱ्या आजोबा आणि आजींकडे गेल्या. आजोबा आणि आजी आले. चल, त्यांना भेटूया. ते दोघं त्यांच्याजवळ पोहोचले. आजोबांच्या मनात विहानबद्दल अजूनही राग होता, पण आता जेव्हा त्यांनी पूर्ण गोष्ट समजली होती तेव्हा त्यांचा मूड ठीक झाला. विहान प्रेमाने आजोबा आणि आजींना भेटला. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, विहान म्हणाला. तुम्ही बोला, मी माहमकडे जाऊन येते, असं म्हणत संजना पुन्हा स्टेजकडे निघून गेली. चला आपण तिथे बसूया. विहान आजोबा आणि आजींना घेऊन बसला. मला तुझ्याशी बोलायचं होतं बेटा. मी तुझ्यावर खूप रागावलो होतो. मी त्याबद्दल बोलू इच्छित नाही. तुम्ही मला माफ केलं ना? असं काय बोलतोस आजोबा? ठीक आहे, मग आज रात्री तू आमच्यासोबत राहा. लग्नानंतर आपण एकत्र मोहालीला जाऊ. आता विहान आजोबांना नाही म्हणू शकत नव्हता, कारण ते मोठ्या मुश्किलीने मान्य झाले होते. त्याचा पूर्ण प्लॅन बिघडला होता. त्याने ठरवलं होतं की हॉटेलमध्ये बुकिंग करून संध्याकाळी संजनासोबत वेळ घालवायचा. ठीक आहे आजोबा, जसं तुम्ही म्हणाल. लग्न संपलं होतं आणि माहमची विदाई होत होती. मग चला, तुम्ही दोघं आमच्यासोबत, रेहमान म्हणाला. विहानने रेहमानचा हात पकडला आणि बाजूला घेतलं. थोडी प्रॉब्लेम झाली. म्हणजे थांबत नाही आहेस? आजोबांनी सांगितलंय की त्यांच्यासोबत यायला. मी नाही म्हणू शकत. आधी संजनाला समजावून सांगावं लागेल. रेहमान हसला. काही हरकत नाही, जा. आमचं काय आहे?
तुला माहीत आहे मी तुला कधीच सोडून जाऊ शकत नाही. जुनी मैत्री आहे. बायकोच्या आजोबांना पटव. तुझं खूप खूप धन्यवाद. पण आता तिच्या आजोबा आजींना पटवायला थांबवू नकोस. तिला सांगून टाक की तू तिला खूप आधीपासूनच पसंत करतोस. किमान तुझं तरी जुळायला आलंय. पण माझं बघ, माहम अजूनही माझ्यावर नाराज आहे. संजना आपल्या भावना मनात ठेवते, पण माहम एकदा बोलायला लागले की थांबत नाही. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. असं वाटतं की आपली दोघांचीच नशीबं अशी आहेत. ठीक आहे, जा मग. लग्नानंतर विहान संजनासोबत मोहालीला पोहोचला. जा बेटा, विहानला आपल्या खोलीत घेऊन जा. मी तुमच्यासाठी चहा पाठवते, आजी म्हणाल्या. विहान संजनासोबत वर तिच्या खोलीत गेला. तुझी खोली खूप सुंदर आहे, तो म्हणाला. त्याची नजर भिंतीवर गेली, जिथे संजनाच्या आईवडिलांचा फोटो होता आणि त्यांच्यासोबत लहान संजनाही होती. ती त्यात खूप गोड दिसत होती. तू चेंज कर. संजनाने अलमारीतून टॉवेल काढून विहानकडे दिला. विहान बाथरूममध्ये गेला. तोपर्यंत संजना ड्रेसिंग रूमसमोर उभी राहून आपल्या दुपट्ट्याच्या पिन काढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला जमत नव्हतं. हे फाटेल. असं का करते आहेस? मी मदत करतो, विहान म्हणाला. नाही नाही, मी करू शकते. तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने आधी ब्लाऊजच्या खांद्यावर असलेली पिन काढली. आणखी कुठे आहेत? विहानने विचारलं. नाही, उरलेले मी स्वतः काढते. लेहंग्याच्या मागच्या बाजूला एक पिन अडकली होती आणि तिला नव्हतं वाटत की विहानने ती काढावी. पण विहानने तिचं ऐकलं नाही आणि तो ती पिन काढू लागला. तो पिन काढत असताना तो आरशात संजनाच्या चेहऱ्याकडे पाहत होता. ती लाजेमुळे गुलाबी झाली होती. जसजसा विहान तिच्या कमरेला स्पर्श करत होता तसतसे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते. तो हसून म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. थँक्यू, ती म्हणाली. तू मला थँक्यू का म्हणते आहेस? जेव्हा कोणी तारीफ करतो तेव्हा थँक्यू म्हणतात. पण तू तर माझीच आहेस, मग मला थँक्यू का म्हणते आहेस? विहानच्या या बोलण्यावर संजनाचं हृदय जोरात धडधडलं. पिन इतकी वाईट अडकली होती की ती काढताना जोर लावावा लागला तर लेहंगा फाटू शकला असता. विहान ती सोडवण्यासाठी पुढे झुकला आणि त्याचा चेहरा संजनाच्या पाठीशी स्पर्श झाला. संजनाच्या पोटात एक विचित्र भावना झाली. तिने पटकन पोटावर हात ठेवला. तेवढ्यात घरातील मेड दार न ठोठावता आत आली. तिने पाहिलं की विहान संजनाच्या पाठीजवळ झुकलेला होता. दीदी, निदान दरवाजा तरी बंद करायचा होता. तुम्ही दोघे तर लगेच सुरू झालात, सुनीता म्हणाली. तिचं ते ऐकून विहान लगेच सरळ उभा राहिला. तू काय म्हणते आहेस? बरोबरच तर म्हणते आहे. मी तर विसरूनच गेले होते की तुम्ही आता एकटे नाही आहात आधीसारखे. आता दादा तुमच्यासोबत आहेत, असं म्हणत ती बाहेर निघून गेली. विहानने संजनाकडे पाहिलं. ती खूपच अवघडल्यासारखी इकडे तिकडे पाहत होती. तो हसत म्हणाला, तुझा पिन निघाला आहे. ती पटकन बाथरूमकडे पळाली. संजनाच्या बाथरूममध्ये गेल्यावर विहान ड्रेसिंग टेबलसमोर उभा राहून केस सेट करू लागला. त्याचवेळी संजना बाथरूममधून बाहेर आली. काय झालं? विहानने विचारले. मी कपडे आणि टॉवेल घ्यायलाच विसरले, असं म्हणत ती अलमारीकडे गेली. किती मूर्खासारखी वागत आहे मी. काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल? मला काहीही अक्कल नाही, ती हळूच स्वतःशी पुटपुटली. काय म्हणालीस तू? विहानने तिचा आवाज ऐकून विचारले. काही नाही, असं म्हणत ती पटकन कपडे आणि टॉवेल घेऊन बाथरूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने ती परत आली, पण विहान रूममध्ये नव्हता. ती खाली गेली. आजोबा, तुम्ही जेवायला काय बनवत आहात? मला काही हलकं हवंय. तुला काय खायचंय? आजीने विचारले. काहीही लाईट बनवा माझ्यासाठी, विहान म्हणाला. तीच डाळ बनवा जे तुम्ही नेहमी माझ्यासाठी बनवता, संजना म्हणाली. पण स्वतः बनव, विहानने तिला टोचलं. अहो, तुमच्या वयात आता स्वयंपाक करणं योग्य आहे का? अगं, डाळ बनवायला काही होत नाही ग. संजना आणि आजोबांना माझ्या हातची डाळ खूप आवडते. मला काही त्रास होत नाही, असं म्हणत आजी किचनमध्ये निघून गेली. तुला आजीची मदत करायला हवी आणि शिकायलाही हवं, विहान म्हणाला. ती डाळ मला येते, पण आजीसारखी टेस्टी बनत नाही, संजनाने उत्तर दिले. आजोबा कपडे बदलून आले आणि सगळे लॉनमध्ये जाऊन बसले. आजीही काम संपवून तिथेच आली. तुम्हा दोघांना आनंदात पाहून मी खूप खुश आहे, आजोबा म्हणाले. तुम्ही दोघं नेहमी असेच आनंदी राहा, कारण वर गेल्यावर आपल्याला संजनाच्या आईबाबांना उत्तर द्यायचं आहे. मी त्यांच्या मुलीसाठी एक चांगला जावाई निवडला आहे, असं म्हणत त्यांनी विहानकडे पाहिलं. आजोबा, तुम्ही काळजी करू नका. मी संजनाची पूर्ण काळजी घेईन. तुम्ही दोघं लवकर लवकर आम्हाला भेटायला येत जा, विहान म्हणाला. तुम्ही दोघंच आमच्याकडे राहायला या ना, तो पुढे म्हणाला. नाही, आम्हाला हे शहर आवडते. संजनाच्या आईबाबांच्या जाण्यानंतर आम्हाला दिल्ली आवडत नाही, आजोबा म्हणाले. पण तुम्हाला कधी आमची गरज भासेल तर नक्की येऊ राहायला, आजी म्हणाली. तुमची तर गरज आम्हाला नेहमीच आहे. मग आत्ताच चला आमच्यासोबत, विहान म्हणाला. अरे, तुम्ही मला समजून घेत नाही. जेव्हा तुमची मुलं होतील तेव्हा तर मला यावंच लागेल. ही अजून स्वतःच मूल आहे, ही काय मूल सांभाळणार? हे ऐकून संजनाने दुसरीकडे पाहिले. तिचा चेहरा लाजेने लाल झाला. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला बोलावण्यासाठी आम्हाला खुशखबर द्यावी लागेल, विहान मिश्किलपणे म्हणाला. संजनाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मस्ती होती. ती लाजत दुसरीकडे पाहू लागली. हा वेडा तर नाही ना झाला, ती स्वतःशीच म्हणाली. तेवढ्यात सुनीता आत आली. जेवण तयार आहे, चला जेवण करून तुम्ही दोघं विश्रांती घ्या, आजी म्हणाली. तुमची डाळ खूपच चविष्ट लागली, जेवताना विहान म्हणाला.
आज पहिल्यांदा तुम्ही आमच्यासोबत जेवत आहात आणि फक्त डाळ भात खात आहात. सासरमध्ये असं कोण खातं का? आजी म्हणाली. आजी, डाळ खरंच मस्त आहे, विहान म्हणाला. जेवण झाल्यावर विहान खोलीत गेला. संजना त्याच्या मागून वर येत होती. खोलीत येऊन विहान बेडवर बसला. तो बघू लागला. अरे वा, संजनाच्या खोलीत सिंगल बेड आहे. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याने उशी उचलून बेडच्या हॅटबोर्डला लावली आणि बसला. तेवढ्यात संजना खोलीत आली. तुम्ही गरम दूध घ्याल की थंड? आजीने विचारले आहे. जसं आजीला योग्य वाटेल, विहान म्हणाला आणि टीव्ही सुरू करून एखादी फिल्म शोधू लागला. संजना बेडवर बसू लागली. तेव्हा अचानक तिला काही आठवलं. अरे, याचं तर मला लक्षातच आलं नाही. काय झालं? विहानने विचारलं. बेड सिंगल आहे आणि आपण दोघं आहोत. या खोलीत मोठा सोफाही नाही, फक्त छोटे छोटे सिंगल सोफे आहेत. ती बाहेर जायला लागली पण लगेच परत आली. हा तर मोठाच प्रॉब्लेम झाला. विहान तिचं ऐकत होता पण त्याने काही प्रतिक्रिया दिली नाही. तो बेडकडे पाहत म्हणाला, नाही, हा बेड सिंगलसारखा दिसतो पण थोडा मोठा आहे. आपण दोघं आरामात झोपू शकतो. नाही, माझा म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. संजनाला समजत नव्हतं की काय बोलावं. असू दे, ये बस, आपण फिल्म पाहूया. विहानने तिचं म्हणणं दुर्लक्ष केलं आणि जणू काही त्याला तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. संजना चुपचाप बेडवर बसली. तिला खूपच अवघडल्यासारखं वाटत होतं. विहान टीव्हीकडे बघत होता. मध्येच त्याने हळूच तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर थोडी घबराट दिसत होती. बरं, तूच सांग, काय पाहायचं? माझं खूप दिवसांपासून काहीच पाहणं झालेलं नाही, विहान म्हणाला. ठीक आहे, कोणता तरी पाकिस्तानी ड्रामा पाहूया, संजना म्हणाली. तुला आवडतात का? विहानने विचारलं. संजना अजून पूर्ण बेडवर बसली नव्हती. ती पाय खाली ठेवून फक्त थोड्याशा जागेवर बसली होती. असं कसं बसली आहेस? व्यवस्थित ये, नीट बस. विहान चॅनल चेंज करत होता. पाकिस्तानी ड्रामे कुठल्या ॲपवर येतात? यूट्यूब लाव, तिथे सापडतील. विहानने दरवाजाकडे बघून विचारलं. तू दरवाजा बंद केला नाहीस? सुनीता दूध घेऊन येणार आहे, त्यानंतर बंद करेन. तेवढ्यात सुनीता आत आली. तुम्ही दोघांनी परत दरवाजा उघडाच ठेवला? ती आत येताच म्हणाली. संजना तिच्यामुळेच नीट बेडवर बसली नव्हती. संजना जाणून होती की सुनीता आल्यावर पुन्हा काहीतरी बोलेल. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो, म्हणून दरवाजा बंद केला नाही. रात्री तुम्ही काय करणार? सुनीता दूध ठेवताना म्हणाली. विहान आणि संजना दोघांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. हा बेड तुमच्यासाठी लहान नाही का? संजना काही बोलण्याआधीच विहान म्हणाला. नाही, आम्हा दोघांसाठी पुरेसा आहे. ठीक आहे, मला वाटलं एकदा विचारावं. दीदी, आता मी जाते. काही हवं असल्यास सांगा. हो, तू जा. संजना बेडवरून उठून तिच्या मागे गेली. सुनीता बाहेर गेल्यावर संजनाने दरवाजा बंद केला. पुन्हा दरवाजावर टकटक झाली. आता काय आहे? संजनाने विचारले. काही हवं आहे का? नाही, काही नको. संजनाला भीती होती की सुनीता आणखी काही बोलेल. दरवाजा बंद करून संजना परत बेडवर आली. पाकिस्तानी ड्रामा सापडला नाही, पण एक रोमांचक चित्रपट आहे, तो पाहूया, विहान म्हणाला. तुमची रेहमानचं बोलणं झालं का? संजनाने विचारलं. हो, त्याने मला चांगलंच सुनावलं, विहान हसत म्हणाला. तू मामला फोन केलास का? नाही, अजून नाही. आता करू का? विहानने घड्याळाकडे पाहिलं. तू वेडी झाली आहेस का? का? टाईम बघ किती वाजलेत. म्हणूनच तर फोन करायला हवं. आता ती आरामात असेल, गेस्टही गेले असतील. मॅडम, ती आता एकटी नाही, समजून घे. रेहमान आणि ती एकत्र आहेत. त्यांची पहिली रात्र आहे. त्यांना एकमेकांसोबत वेळ घालवू दे. विहानच्या या शब्दांवर संजनाने ओठ चावले. मी किती मूर्ख आहे, ती स्वतःशीच म्हणाली. नेहमीच असं काहीतरी करते. सॉरी, विहान म्हणाला. तुम्ही सॉरी का म्हणताय? तुम्ही बरोबर आहात. मी फोन करू नये. मी फोनबद्दल नाही बोलत. विहानने टीव्ही बंद केला आणि संजनाचे हात हातात घेतले. आपल्या लग्नाच्या सुंदर क्षणांना मी खराब केलं. एंगेजमेंट, लग्न, पहिली रात्र, मी तुला फक्त दुःख दिलं. तसं नाही, ती तुमची मजबुरी होती. जे झालं ते झालं, संजना म्हणाली. नाही, आता बघ, मी तुला कधीही तक्रार करण्याची संधी देणार नाही. तू जसं म्हणशील तसं करीन. विहानने तिचे हात घट्ट धरले. दोघेही बसून बोलत राहिले. विहानने आपल्या आईवडिलांबद्दल, स्वतःबद्दल सर्व काही सांगितलं. पण तो संजनाला हे सांगू शकला नाही की तो तिला 16-17 वर्षांपासून पसंत करतो. संजनानेही आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी त्याच्यासोबत शेअर केल्या. आता खूप उशीर झाला आहे, आपण झोपूया. दोघेही बेडवर झोपले, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून. संजना जसजशी विहानला ओळखत होती तसतसं तिला आनंद होत होता. ती जितकी त्याच्याबद्दल जाणून घेत होती तितकीच त्याच्या जवळची वाटत होती. दोघेही दिवसभराच्या थकव्यामुळे लवकरच झोपले. एकदा झोपल्यानंतर सकाळीच त्यांना जाग आली. खिडकीतून येणाऱ्या प्रकाशामुळे संजनाच्या चेहऱ्यावर किरणे पडली. तेव्हा तिची झोप मोडली. अर्धवट झोपेत तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण शरीर हलवू शकली नाही. मग तिने स्वतःकडे पाहिलं. संजना पूर्णपणे विहानच्या कवेत होती. ती हलू तरी कशी शकत होती? विहान जवळजवळ पूर्णपणे तिच्यावर झुकला होता. त्याचा हात आणि पाय संजनावर होते. विहानचा चेहरा तिच्या केसांमध्ये दडला होता. संजनाने विहानकडे पाहिले. बेडवर त्याची बाजू पूर्ण रिकामी होती. तो तिच्या उशावर तिच्या अगदी जवळ होता. आता मी यांना कसं उठवू? कसं छान होईल जर हे जागे होण्याआधी मी इथून निघून गेली.
मात्र मी हलवू शकत नाही, तिने स्वतःशीच विचार केला. संजनाने हळूच विहानचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण तो हलला नाही. ती हळूहळू त्याच्या कवेतून बाहेर पडायचा प्रयत्न करत होती, पण काही उपयोग नव्हता. जर मी खूप जोर लावला तर हे जागे होतील, मग मी कशी उठू? ती स्वतःशीच बोलत होती. ती अशा परिस्थितीत विहानसमोर यायला तयार नव्हती. थोडा वेळ तिने तसंच पाहिले, मग पुन्हा हलण्याचा प्रयत्न केला. हे काय, हा तर हलतही नाही. ती तशीच झोपलेली होती आणि विहानकडे पाहत होती. शेवटी तिने अजून जोर लावला आणि थोडीशी बाजूला झाली. काय झालं? तुला असं वाटतं का की मी माझ्या बाहुपाशातून सुटणं एवढं सोपं आहे? तसंच झोपलेल्या स्थितीत विहान म्हणाला. त्याच्या या वाक्यावर संजना चमकून त्याच्याकडे पाहू लागली. विहान तिच्या केसांतून स्वतःचा चेहरा बाजूला करत होता. त्याच्या उशावर तिच्याकडे पाहत तो हसत होता. आता मी तुला माझ्या बाहूपासून कुठेही जाऊ देणार नाही, तो तसाच पडून म्हणाला. संजना आश्चर्यचकित झाली. हे तो काय म्हणत आहे? मी माझ्या किती दिवस आणि रात्र वाया घालवल्या. प्लीज संजना, मला असंच राहू दे. संजनाने त्याच्याकडे पाहिले, पण काहीही प्रतिक्रिया दिली नाही. विहान उठून बसला आणि म्हणाला, मी तुला पसंत करतो. आपल्याला एकत्र राहायचं आहे. आपण एक नवीन सुरुवात करू शकतो. मला एक संधी देशील का? संजनाही बसली. बोल संजना, मला एक संधी देशील? आपल्या लग्नाच्या ठरावापासून आजपर्यंत खूप गोष्टी घडून गेल्या आहेत. संजनाने त्याच्याकडे न बघता ऐकत राहिली. काही उत्तर तरी दे संजना, गप्प का? बघा, मी तुमच्यासोबतच आहे. जर आत्तापर्यंत नाही गेले तर आत्ताही नाही जाणार. पण तुम्ही असं काहीही बोलू नका. आपण मित्र म्हणून राहू शकतो. नाते पुढे न्यायचे की नाही यासाठी मला थोडा वेळ लागेल. काही हरकत नाही, पण बघ, हळूहळू ही मैत्री प्रेमात नक्कीच बदलणार. मी तुला खूप आनंदी ठेवेन. विहानने तिचा हात हातात घेतला. मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत. कदाचित मी त्या पूर्णपणे समजू शकत नाही. तुझ्याबद्दल मी तर काय कोणीही नीट जाणत नाही. पण मी तुझ्या मैत्रीमध्ये खुश आहे, संजनाने पुन्हा सांगितले. माझं तितक्याने समाधान नाही होणार. मला मित्र नव्हे तर पत्नी आणि प्रेमिका दोन्ही हवी आहे. पत्नी तर तू आहेसच, पण मला तुला माझी प्रेमिका देखील बनवायचं आहे. त्यासाठी मी तुझा प्रियकर होईन आणि सगळ्या कसोट्यात उतरून दाखवेन. मला या लग्नात काहीच अडचण नव्हती. आजोबांनी आपल्या दोघांच्या नात्याबद्दल विचारले तेव्हा मी लगेच होकार दिला होता, कारण तू मला पहिल्यापासूनच आवडत होतीस. तुझ्याशी खूप गोष्टी बोलायच्या होत्या, पण डॅडच्या समस्येमुळे मी काही बोलू शकलो नाही. त्यातच मायाच्या प्रॉब्लेममुळे मी इतका अडकून गेलो की तुला दुर्लक्षितच नाही केलं तर तुला दुखवलंही. आईच्या आजारामुळे मला गप्प राहावं लागलं. पण आता मी तुझ्यासमोर काहीही लपवणार नाही. आणि बघ, मी तुला नक्कीच आवडेन. संजना शांत बसून त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत होती. विहानच्या या बोलण्याने तिच्या मनावरचा थोडा भार हलका झाला, पण ती काहीच बोलली नाही. साखरपुड्यापासून लग्नापर्यंत काही असं घडलं नव्हतं जे त्याच्या बोलण्याशी जुळत होतं. तिच्या मनात वेगळीच द्विधा सुरू होती. त्यांनी तयार होऊन नाश्ता केला. नाश्ता करताना संजनाने आजीला सांगितले, आजी, आम्ही रेहमान आणि माहमला भेटायला जातोय. ठीक आहे बाळा, पण आज दोघांनी कुठेही जायचं नाही. संध्याकाळी दोघेही घरीच राहणार. ठीक आहे आजी, आम्ही आज घरीच राहू, विहान म्हणाला. संजनाने त्याच्याकडे पाहिलं. ठीक आहे, तिनेही मान डोलावली. तिला काहीच फरक पडत नव्हता. आजोबा कुठे आहेत? संजनाने विचारले. ते लवकरच येतील. ते भाजी आणायला गेलेत. पहाटे ताजी आणि चांगली भाजी मिळते म्हणून जवळच्या गावी गेले आहेत. ठीक आहे, मग आम्ही निघतो. विहान आणि संजना रेहमान आणि माहमला भेटायला निघून गेले. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ते दोघे पोहोचले. ज्यावेळी ते हॉटेलमध्ये आले तेव्हा रेहमान आणि माहम तयार होत होते. विहानने दरवाजा ठोठावला. रेहमानने दरवाजा उघडला. आली का माझी आठवण? रेहमान विहानला मिठी मारत म्हणाला. काकू, हा माझा मित्र आता मित्र राहिलाच नाही. आलोच आहे ना, विहान म्हणाला. संजना त्या दोघांकडे पाहून हसत होती. माहम कुठे आहे? तिने खोलीत पाहत विचारले. ती वॉशरूममध्ये आहे, थोड्याच वेळात येईल. ते बोलत असतानाच माहम बाथरूममधून बाहेर आली. ती नुकतीच अंघोळ करून बाहेर पडली होती. हे काय, तू अजून तयार नाही झालीस? रात्रीच्या कपड्यांमध्येच फिरते आहेस, रेहमान म्हणाला. बाथरूममध्ये ड्रेस कसा बदलू? माहम म्हणाली. माझ्या मते आपण चुकीच्या वेळी आलोय. मी आणि संजना खाली जातो, तुम्ही तयार व्हा. नाही जिजू, तुम्ही त्यांना घेऊन जा. मला तयार होण्यास संजना मदत करेल. माहमने जेव्हा रेहमानकडे पाहून हे म्हटले तेव्हा संजनाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ठीक आहे, वहिनी तुझी मदत करेल आणि काही लागले तर मला फोन कर. चला, आम्ही खाली जातो. ते दोघे हॉटेलच्या लॉबीमध्ये जाऊन बसले. आता संजना आणि माहम खोलीत एकट्या होत्या. मी तुझ्यासारखी मैत्रीण नाही पाहिली. अशी गायब झालीस, फोनसुद्धा गेला नाहीस. माहम संजनावर रागावत होती. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुझी भाषा कशी बदलली? म्हणजे? माहमला तिचं बोलणं समजलं नाही. कालपर्यंत रेहमानला शिव्या घालत होतीस आणि आज इतक्या प्रेमाने त्यांना म्हणते आहेस. मग काय, भांडतच बसू का? माहम हसत म्हणाली. त्यांना म्हणते आहेस? संजना जोरात हसली. अगं, रेहमान मला खूप आवडतो आणि तो माझ्यावर खूप प्रेम करतो. सत्य सांगतेस? संजनाने विचारले. हो, काल रात्री माझा मूड खूप खराब होता, पण त्याच्याशी बोलून खूप बरं वाटलं. तो आधी मला ओळखत नव्हता म्हणून त्याला वाटायचं की आपण एकमेकांसाठी नाही, पण जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा पहिल्या नजरेतच त्याला माझ्याशी प्रेम झालं होतं.
संजनाने तिचं ऐकून हसत पाहिलं. ती आपल्या मैत्रिणीसाठी आनंदी होती. आणि तुला माहिती आहे, मलाही त्याच्यावर प्रेम झालं. त्याच्या बोलण्याने खूप छान वाटलं. मग तू काय म्हणालीस? मीही त्याला माझ्याबद्दल सगळं सांगितलं. काय सांगितलंस? हेच की तुझ्यामुळे माझं कोणाशीही रिलेशन झालं नाही. माझ्यामुळे? पण माझ्यापेक्षा जास्त तर तूच भांडायचीस मुलांशी. तथ्य आहे ना, आपण दोघी कोणत्याही मुलाशी मैत्री करू शकलो नाही. याबद्दल तुला खंत वाटते? संजनाने असत विचारले. पूर्वी वाटायची, आता नाही. महामही असली. तसं मी पहिल्यांदाच एका रात्रीत एखाद्याला एवढं बदलताना पाहिले. एवढ्यात महामने कपडे बदलले. संजना, जरा माझ्या ब्लाऊजच्या दोरी बांध. संजनाने तिच्या पाठीच्या दोऱ्या बांधायला सुरुवात केली. तुझ्या पाठीवर हे ओरखड्याचे निशाण कसले? महामने चटकन जीभ दाताखाली दाबली. काय झालं? संजना पुन्हा विचारत होती. तुला काही समजलं नाही? संजनाने नकारार्थी मान हलवली. नाही, काय झालं? अगं तुला माहिती नाही? म्हणजे? महामचा पारा चढला. आयुष्यभर असंच राहशील का? थोडी मोठी हो. तो बिचारा कित्येक वर्ष तुझा दिवाना बनून फिरतोय, पण तुला समजतच नाही. माझा दिवाना कोण आहे? स्पष्ट सांग, काय म्हणते आहेस? महाम मोठ्याने हसली. म्हणजे अजूनही त्याने तुला सांगितलं नाही? कोणाने काय सांगितलं नाही? संजनाला आता राग येऊ लागला. हेच की विहान जिजू तुझ्यावर प्रेम करतात. तेही आत्तापासून नाही, जेव्हा ते 15-16 वर्षांचे होते तेव्हापासून. ते तुझ्या या मोठ्या बुरबुरत्या डोळ्यांचे आणि या लांब सडक केसांचे दिवाने आहेत. संजनाने आश्चर्याने महामकडे पाहिले. तू चहाऐवजी दारू प्यायलीस का? संजना तिच्या बोलण्याने चकित झाली होती. माहम, जी आता पूर्णपणे तयार झाली होती, संजनाच्या जवळ बसली. काल रात्री रेहमानने मला सांगितलं की विहान जिजू तुला खूप पसंत करतात. जेव्हा तू 6वीत होतीस तेव्हापासूनच त्यांचा तुझ्यावर क्रश आहे. फक्त तुझ्यासाठीच ते त्या ट्युशनला जायचे जिथे तू शिकत होतीस. तुझी एक झलक पाहण्यासाठी ते तुझ्या वर्गाच्या बाहेर फिरायचे. संजनाने आश्चर्याने ऐकले. तुझ्यासाठीच त्यांनी कित्येक मुलांशी भांडण केलं होतं शाळेत. ते तुझे दिवाने आहेत. जिजू म्हणतात की तुझ्या ओठांवर जो छोटासा तीळ आहे तो बघून त्यांचे हृदय थांबते. त्यांना तो तीळ चुमायची इच्छा आहे. त्यांना तर हेही आठवते की जेव्हा तू जन्माला आलीस तेव्हा ते त्यांच्या आईवडिलांसोबत तुला बघायला आले होते. तेव्हा तू कशी दिसत होतीस हेही त्यांना स्पष्ट आठवत आहे. हो, ही वेगळी गोष्ट आहे की आंटी अंकलच्या मृत्यूनंतर तू जिथे गेलीस, पण तो तुला कधीच विसरला नाही. जेव्हा जेव्हा तू तिथे यायचीस तो तुला नेहमी पाहायचा. तू म्हणतेस ना की जेव्हा तू एखादी खोडी करायचीस तेव्हा विहान तुझ्याशी टकरायचाच. तुला त्याच्याकडून ओरड ऐकावी लागायची. संजना आणि विहानच्या नात्यात पुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या अंतिम भागात. त्यासाठी आपल्या या कथेचा शेवटचा भाग नक्की पहा. धन्यवाद.